हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की तुम्हाला एक्झामला विचारले जातात. आणि याच्या आधीच्या बऱ्याचशा कमेंट्स अशा आहेत की मी जे क्वेश्चन सांगितलेले आहेत तर तेच एक्झाममध्ये येतात. सो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स या चॅप्टरमध्ये खूप इझी चॅप्टर आहे, जास्त काही डिफिकल्ट त्याच्यामध्ये नाहीये. आणि न्यूमेरिकल बेस्ड असल्यामुळे जे काही न्यूमेरिकल्स आहेत तर ते आपण सॉल्व्हच करणार आहोत. अनसॉल्व्ह न्यूमेरिकल करायची गरज नाहीये. हे सगळे जे सुरुवातीचे पॉइंट्स आहेत ते तुम्ही आरामात स्किप करू शकता. सगळ्यांना हा जो फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट कसं होतं, त्याची डायग्राम, त्याचा फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवायचंय. कारण जनरल क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये विचारला जातो आणि इव्हन तुम्हाला ते आलंच पाहिजे. ठीक आहे. फ्लो ऑफ करंट थ्रू कंडक्टर हे तुम्ही स्किप केले तरी पण चालेल, कारण इथे तुम्ही ते वाचतायच ऑलरेडी. ठीक आहे. नेक्स्ट आहे ड्रिफ्ट स्पीड. ड्रिफ्ट स्पीड ॲज सच डेफिनेशन वगैरे काही विचारली जात नाही, पण तुम्हाला आयडिया असली पाहिजे. त्यानंतर Q इज इक्वल टू NALE हा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे, कारण याच्यावरती सगळे न्यूमॅरिकल्स आहेत पुढचे, त्याच्यामुळे फॉर्म्युला माहिती असलाच पाहिजे. कधी कधी तुम्हाला फ्लो ऑफ करंट वगैरे विचारलं जातं, तर त्या केसमध्ये हे अशी डायग्राम ड्रॉ करून हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा असतो आणि डिस्क्राईब करायचा असतो की याच्यामध्ये Q काय आहे, N काय आहे, A काय आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता की सगळे जे काही न्यूमॅरिकल्स आहेत तर ते याच फॉर्म्युलावरती बेस्ड आहेत. थोडंसं वरखाली केलाय फॉर्म्युला, पण याच्यावरतीच आधारित आहेत. सो हे सगळे अनसॉल्व न्यूमेरिकल करायचे आहेत. सॉरी, हे सगळे सॉल्व न्यूमेरिकल करायचे आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्क्सला विचारले जातात. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ करायचा आहे. म्हणजे ॲज अ फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी हे वरचं लक्षात ठेवायची गरज नाही. सगळ्यांना माहिती असेल फॉर्म्युला, पण नसेल माहिती तर लक्षात ठेवा, कारण हे असं न्यूमेरिकलला येतं. खूप इझी न्यूमेरिकल आहे हे. न्यूमेरिकलला पण नाही तर ह्याचे MCQ किंवा किंवा वन सेंटेन्स मध्ये आन्सर असतं वगैरे, त्याच्यामध्ये येऊ शकतं. फिजिकल ओरिजिन ऑफ ओहम्स लॉ करायची गरज नाहीये. नेक्स्ट हा लास्ट रिझल्ट फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवा. लिमिटेशन्स ऑफ ओहम लॉ करायची गरज नाहीये, कारण एक्झाम मध्ये असं डिरेक्टली लिमिटेशन्स लिहा वगैरे असं काही विचारलं जात नाही, कारण विचारायला कॉन्टेंट खूप जास्त आहे आपल्याकडे. सो इलेक्ट्रिकल एनर्जी आणि पॉवर मधलं जे काही रिलेशन आहे ते एक्सप्लेन करायला येतं. सो हे कसं डिराईव्ह झालंय, ते कसं आलंय, हे सगळं दाखवायचं आहे. हा जो फॉर्म्युला आहे खूप महत्वाचा, याच्यावरती क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स विचारले जातात. हे न्यूमेरिकल करायचंय. रेजिस्टर्स खूप महत्वाचा पॉइंट आहे. रेजिस्टर्स याच्यावरती कलर कोडिंग वरती क्वेश्चन येतो, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवायचंय तुम्हाला. हे ट्रिक बिक नाही लक्षात ठेवायचे, कलर्स लक्षात ठेवायचे. आणि हे ड्रॉ करायला पण विचारलं जातं त्या क्वेश्चन मध्येच, सो ते करायचंय. हे जे क्वेश्चन्स आहेत रेजिस्टर्स वरचे, हे क्वेश्चन 2 मार्क्स साठी विचारले जातात. इव्हन हे MCQs मध्ये पण विचारलं जातं. वन सेंटेन्स मध्ये आन्सर लिहा, त्याच्यामध्ये पण येतं की तुम्हाला अशा पद्धतीने व्हॅल्यूज दिल्या जातील आणि त्याचा कलर कोड सांगा, किंवा कलर कोड दिला असेल आणि त्याचं व्हॅल्यू सांगा. ठीक आहे. सो त्यासाठी हे करायचंय. रिओस्टॅट युमेस्किप. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स मध्ये सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल दोघांचा पण डेरिव्हेशन विचारलं जातं, याला आपण डेरिव्हेशन म्हणतो. सो डायग्राम ड्रॉ करायचा आहे, हे आधी एक्सप्लेन करायचं आहे आणि मग ते रिझल्ट जो आहे तो डिराईव्ह करायचा आहे. सो हे दोन्ही पण करायचे, पॅरलल आणि सिरीज दोन्ही पण एक्झाम मध्ये विचारलं जातं. म्हणजे एकच येणार कुठलं तरी, पण दोन्ही पण महत्वाचे आहेत. ठीक आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करता तर येत असेलच की गिव्हन ह्याच्यामध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आहे. नसेल तर प्लीज याची प्रॅक्टिस करा, कारण हे क्वेश्चन्स तुम्हाला परत CET आणि नीटला पण विचारले जातात, JEE पण विचारले जातात. ठीक आहे. हे थेरोटिकल करायची गरज नाहीये, पण तुम्हाला याचा फॉर्म्युला आणि युनिट माहिती असलं पाहिजे, कारण फॉर्म्युलेवरती क्वेश्चन्स येतात. सो हा क्वेश्चन त्या फॉर्म्युल्यावरती आधारित आहे. नेक्स्ट अगेन हा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर, यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, कारण याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातात. हे बघा, अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स येतात. जस्ट तुम्हाला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे, दुसरा काहीही डोकं लावायची पण गरज नाहीये. तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात, एक अननोन असते, ती फॉर्म्युलामध्ये सगळं भरून काढायची असते. सो इतकं सोपा आणि मस्त क्वेश्चन असतो, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही याच्यामध्ये मार्क्स जाऊ देऊ नका. EMFचं फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, युनिट लक्षात ठेवायचं आहे. सेल्स इन सिरीज ह्याचं तुम्हाला जास्त काही विचारलं नाही जात, सो तुम्ही स्किप करू शकता. सेल्स इन पॅरलल पण मोस्टली स्किप केलं तरी पण चालेल. फक्त एवढंच की रिझल्ट लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जर एक्झाम मध्ये अशा प्रकारचे काही न्यूमेरिकल वगैरे आले तर ऍटलीस्ट यू शुड नो की कसं सॉल्व्ह करायचं असतं. टाइप्स ऑफ सेल्स मध्ये पण जास्त काही नाहीये. डन. हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स लक्षात ठेवा, कारण तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती असेल ते विचारलं जातं. इतका मोठा क्वेश्चन नाही येणार. एक तर त्याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स सांगा किंवा एकतर करंट सांगा, अशा प्रकारे कुठला तरी एक विचारलं जाईल. टाइप्स ऑफ सेल्स स्किप करू शकता. जर म्हणजे थोडंसं इम्पॉर्टंट क्वेश्चन सोडून इतर काही त्यांना काढायचं असेल
तर मग ते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ सेल्स इन पॅरलल, सेल्स इन सिरीज हे विचारतील 2-2 ओळींचं उत्तर. हे काय करायची गरज नाहीये, पण ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज एकदा वाचून ठेवा. आलं एक्झामला तर लिहिता आलं पाहिजे. बाकी न्यूमॅरिकल्स तर करायचं नाहीये, एक्सरसाइज मधलं सॉल्ट मधले सगळे करायचे आहेत. आणि हे सगळे जे काही एमसीक्यूज आहेत तर ते करायचे आहेत, कारण एमसीक्यूज तुम्हाला याच्यामधलेच एक्झामला येतात. ठीक आहे. सो बाकी सगळं आपण पूर्ण चॅप्टर कव्हर केलाय. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि अजून कोणते चॅप्टर्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत, त्याच्यावर व्हिडिओज हवे आहेत का, हे सगळं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर व्हिडिओज अपलोड करेन. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.